नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर समोर आलेली आहे. मित्रांनो, नुकतेच इंग्रजी नववर्षाला सुरुवात झालेली असून या नवीन वर्षामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना 3 महत्त्वाच्या योजनांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि याची अधिकृत अशी घोषणा देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेली आहे. मग नेमकं ते काय बोलले आणि काय म्हणाले आणि कोणत्या 3 योजनांबद्दल माहिती, त्या योजनेचे नेमकं किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. चला तर मग या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या योजनेचा पुढील हप्त्यांची थकीत अनुदानाची प्रतीक्षा लागून आहे आणि अशातच आता या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हा सर्वांना अगोदर राज्य सरकारने नुकतेच काही दिवसांपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे. अशा प्रकारची घोषणा राज्यातील महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी बोलताना म्हणाले की नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे 1,500 रुपये हे वितरित करण्यामध्ये आलेले असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा याचे पैसे देखील याच महिन्यात सुरुवातीला आम्ही वितरित करणार आहोत. त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये नवीन वर्षाचे पहिलं गिफ्ट या ठिकाणी मिळण्याचा मार्ग अगदी मोकळा झालेला आहे. तर मित्रांनो, यातील दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर राज्यातील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे अतिरिक्त 2,000 रुपयांचे वितरण देखील राज्य सरकारकडून करण्यामध्ये येत असते आणि या योजनेचा मागील 5वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या मागील 18व्या हप्त्यासोबत वितरित करण्यात आलेला होता आणि आता याच योजनेचा पुढील 6वा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या पुढील 19व्या हप्त्यासोबत वितरित करण्यामध्ये येणार असल्याची सध्या मोठी माहिती समोर येत आहे. यामधील शेवटची आणि तिसरी योजना म्हणजे केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की पीएम किसान योजनेचा मागील 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला गेला होता. त्यामुळे आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याच योजनेतील पुढील 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असून 19वा हप्ता हा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती आतापर्यंत न्यूज मीडिया आणि पत्रकारांसमोरून येत आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते एकत्रित वितरित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.